प्रेम जैने. दर रविवारी वेगवेगळ्या विषयावर व्यक्त होण्याकरता झेप न्यूज चॅनलने जे काही उपक्रम चालविला आहे तो स्तुत्य उपक्रम आहे आणि त्याबद्दल त्यांना धन्यवाद द्यावे थोडेच आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज आपणासमोर मी येत आहे स्वातंत्र्याचा बोलबाला, सलाम तिरंग्याला, प्रणाम तिरंग्याला. आणि काल 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा झाला भारतभर आणि भारताच्या बाहेरसुद्धा. आणि म्हणूनच या स्वातंत्र्याबद्दल, या स्वातंत्र्यासाठी ज्या लोकांनी आपले बलिदान दिलेत त्यांना प्रणाम करण्याची काल ही वेळ होती आणि भारतातील सर्व लोकांनी त्यांना प्रणाम केलेला आहे. माझे मनोगत व्यक्त करण्याआधी या झेप न्यूजबद्दल आणि कालच्या 15 ऑगस्टबद्दल पुन्हा माझ्या शुभेच्छा आणि माझ्या विषयाला मी सुरुवात करीत आहे. माझा विषय आहे आजचा आणि या विषयाबद्दल माझे मनोगत व्यक्त करण्यासाठी आपणासमोर आलो आहे. विषय आहे स्वातंत्र्याचा बोलबाला, प्रणाम तिरंग्याला. बंधूंनो, आपण स्वातंत्र्याबद्दल खूप बोलतोय, खूप वाचतोय आणि लिहितोसुद्धा. आणि मग राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक या स्वातंत्र्याबद्दल आपण खूप चर्चा ऐकतो. हे सर्व होत असताना आपल्याला घटनेतील 21व्या कलमाचा आधार घ्यावा लागेल. ते 21वे कलम काय सांगतं? ते 21वे कलम अशा प्रकारे लिहित असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी अशा प्रकारची शब्दयोजना केलेली आहे की प्रोटेक्शन ऑफ लॉ हा शब्द जाणीवपूर्वक टाळला आहे. तर त्या ठिकाणी ड्यू प्रोसेस ऑफ लॉ हा शब्द टाकण्यात आला आहे. याचा अर्थ काय होतो बंधूंनो? ड्यू प्रोसेस ऑफ लॉ म्हणजेच कायद्याने नेमून दिलेल्या प्रक्रियेखेरीज कुणालाही स्वातंत्र्य हिरावून घेता येणार नाही. सर्वांना मूलभूत अधिकार आहेत, मूलभूत हक्क आहेत आणि हे मूलभूत अधिकार, मूलभूत हक्क हे त्याचा वापर करीत असताना आणि स्वातंत्र्याचा वापर करीत असताना कुणाचेही मूलभूत अधिकार, हक्क हे याचा संकोच करता येणार नाही. बंधूंनो, आपण पारंपरिक जीवनमूल्यात कोणताही बदल केलेला नाही आणि बदल न करता आजही आपण लोकशाहीला सामोरे जात आहोत. आणि या लोकशाहीतील धर्मनिरपेक्षता धर्मातीत होत आहे का असा प्रश्न निर्माण होतो. आपण म्हणतो आमची लोकशाही विश्वात्मक आहे, धर्माहून व्यापक आहे. आणि मग ही धर्माहून व्यापक असणारी लोकशाही, विश्वात्मक असणारी लोकशाही एका धर्मापुरती संकुचित होत आहे का अशा प्रकारचा प्रश्न निर्माण होतो. आणि म्हणूनच भारतातील सर्व जनतेने सतर्क असणे गरजेचं आहे. या लोकशाहीतील जी माणुसकी आहे, हे स्वातंत्र्यामधील माणुसकी आहे. हो, मला माहीत, तुम्हाला आठवत असेल जेव्हा भारतामध्ये निर्भया हत्याकांड घडला आहे तेव्हा राष्ट्रीय एकात्मता भारतातील सर्व लोकांनी दाखविली होती. हे स्वातंत्र्यामधील एकात्मता, ही माणुसकी भारतभर दिसली होती. कॅन्डल मार्च काढले, ही चांगली गोष्ट आहे. परंतु अशा प्रकारे राष्ट्रीय एकात्मता, माणुसकी इतर हत्याकांडाबद्दल दिसत आहेत का हा प्रश्न आपल्या सर्वांना विचारावा लागेल. आणि तुम्हालाही माहीत आहे, त्यातील काही उदाहरणं आपल्यासमोर ठेवतो की भंडारा जिल्ह्यातील खैरलान येथे झालेले भूतमांगे कुटुंबाची हत्या, शिर्डी येथील शेजवळची झालेली हत्या, गुजरातमधील उना येथे काही लोकांना हातपाय बांधून गुरासारखे मारण्यात आले, त्यानंतर बीड येथील 2 लहान मुलं विहिरीत पोहली म्हणून त्यांना अमानुष मारहाण झाली. हो, काल कर्नाटकामध्ये शिवाजी महाराजाचा पुतळा काढून टाकण्याचं प्रकरण असो. आणि याचा उच्चांक म्हणून की काय भर दिवसा राष्ट्रघटना जाळण्यात आली. हे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे? हे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक म्हणता येणार नाही. आणि म्हणूनच आपल्याला माणुसकी जिवंत ठेवायची असेल, माणुसकी सांभाळायची असेल आणि त्याकरता आपल्याला हे सर्व राष्ट्रीय एकात्मता, माणुसकी, स्वातंत्र्य, समता, बंधुता याबद्दल सतर्क असणे गरजेचं आहे बंधूंनो. आणि म्हणूनच अण्णाभाऊ साठेने म्हटलं होतं स्वातंत्र्यानंतर, हे स्वातंत्र्य कुणाचे? नामदेव ढसाळ आपल्या गोलपीठामध्ये म्हणतात की स्वातंत्र्याचा सूर्य आमच्या झोपडीत आणखी किरण याची पोचलीच नाहीत. आर्थिक स्वातंत्र्याबद्दल आपण जेव्हा बोलतो, राजकीय 1 मॅन 1 व्हॅल्यू 1 व्होट हे आम्हाला माहीत आहे आणि मिळालं आहे. परंतु मग आम्हाला राजकीय मत मिळाले हो,
बाजारात पत मिळाली का? आणि बाजारात पत मिळण्याकरता शासन, प्रशासन आणि वित्तीय संस्थांनी काही प्रयत्न केलेत आहेत का? यथा योग्य प्रकारे प्रयत्न ते कमी पडतात. आणि आपल्याला काही उदाहरणं सांगतो. भारतातील 60% लोकांचं आजही दिवसाला 30 रुपये उत्पन्न आहे. हे कशातच होतं काय? आणि म्हणून काही ठिकाणी भारतात आजही, बऱ्याच वेळा तुम्ही टी व्हीच्या बातम्यात ऐकलं असेल, भारतात आजही काही ठिकाणी खांद्यावर जो घेऊन मानव गुरासारखं काम करतो. आणि हे चित्र आपल्याला बदलायचं असेल, सर्वच गोष्टी आपल्याला हे स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय याबद्दल नेहमी सतर्क असावं लागेल. दारिद्र्य म्हणजे काय हो? की बऱ्याच वेळा व्याख्या आपण ऐकतो, बोलतो, लिहितो. दारिद्र्यता म्हणजे काय? की माझ्या विचाराप्रमाणे एक टाईमचं पोटभर फक्त जेवण मिळते. संध्याकाळी अर्धपोटी जेवण करून झोपावं लागते किंवा पाणी पिऊन उपाशी झोपावं लागते. आणि म्हणून मला असं म्हणावंसं वाटते, हे उपाशी पोटी झोपण्याचे, अंथरूण पाहून म्हणजे आकाश पांघरून झोपण्याचे आणि औषधाविना मरण्याचे हा स्वातंत्र्याचा अर्थ आहे का? आणि बंधूंनो, आणि म्हणूनच आपल्याला हे सर्व गोष्टी हे करीत असताना आपण या स्वातंत्र्यामधील 74 आपण हे स्वातंत्र्य दिवस साजरा केला आहे. स्त्री स्वातंत्र्याबद्दल काय? स्त्रीबद्दल बऱ्याच वेळा आणि सर्वजण म्हणतात, शिक्षित असेल, अशिक्षित असेल, शासन असेल, प्रशासन असेल, सर्व थरातील लोक स्त्रियेबद्दल म्हणतात. भारतामध्ये पुरातन काळापासून काही संस्कृती हे रुजत होती आणि आजही काही संस्कृती आहे. बौद्ध संस्कृती असेल, जैन संस्कृती असेल, सिंध संस्कृती असेल, तेव्हा स्त्रीला स्वातंत्र्य होते. कालांतराने मनोवादी संस्कृती हे रुजवण्यात आली आणि स्त्रियांचं हक्क, अधिकार हिरावून घेण्यात आले. तरी आपण त्याकरता म्हणजे तेव्हाच्या काळापासून, चार्वाकपासून हे ज्योतिबा फुलेच्या दाम्पत्यांनी आपलं सर्वस्व अर्पण केलं आणि ही स्त्रियाबद्दलची स्वातंत्र्यता त्यांना देण्याकरता, स्त्री सर्व स्वातंत्र्य होण्याकरता, त्यांना न्याय हक्क मिळवण्याकरता हे सर्व आयुष्य वेचलेले लोक आहेत. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या रूपात त्यांना संरक्षण दिलं. तरी आज ही स्त्री घरात स्वतंत्र आहे, तिला स्वातंत्र्य दिलं जाते, बाहेर स्वातंत्र्य दिलं जाते, समाज जीवनात तिला स्वातंत्र्य आहे. ती काय आजही पूर्णतः आपले स्वतःचे निर्णय घेऊ शकतात? तर नाहीच असे द्यावं लागेल. आणि म्हणून आपल्याला हे आणखी पुढे जाऊन असं म्हणता येईल की आज आपल्याला चित्र काय दिसतंय? लोकसभेतील खासदार असेल, विधानसभेतील आमदार असेल, या लोकसभेतील खासदार आणि आमदाराची स्त्रियांची संख्या किती आहे? हे नगण्य आहे. सर्वच राजकीय पक्षात यांना स्थान किती देतात? फार कमी देतात, नगण्य देतात. आणि तरीही आश्चर्य बघा, तरी हे राजकीय पक्षातील लोक म्हणतात आम्ही स्त्रीच्या बाबतीत स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय देण्याचा प्रयत्न करतात. कोणत्या तोंडाने म्हणतात ते? हे मला तर कळतच नाही. आणि म्हणून कालच्या 4-5 दिवसाआधी सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय आला. त्या निर्णयामध्ये काय सांगितलं की स्त्रीला तिच्या वडिलोपार्जित संपत्तीमध्ये हक्क आणि अधिकार आहेत. तिच्यानंतर तिच्या मुलीचा असेल, तिच्या मुलाचा असेल, हक्क अधिकार अबाधित राहील. स्वातंत्र्याच्या 74 वर्षानंतर घटनेचा अन्वयार्थ लावण्यासाठी इतके दिवस लागावेत? हे एक आश्चर्य आहे. आणि म्हणूनच स्त्रीच्या बाबतीत, तिच्या स्वातंत्र्याबाबतीत आपण भरपूर बोलतो, परंतु तिचे हे हक्क अधिकार तिला देण्याकरता आपण दुर्लक्ष करतो आहोत. शेतकऱ्याबद्दल तर काय? शेतकऱ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हाच्या काळात त्यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्याच्या मालाला भाव ठरविण्याचा त्यांना अधिकार पूर्णतः द्या. आणि त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये 324 कलम ब हे लिहून ठेवलं आणि त्यात सांगितलं यासाठी स्वतंत्र एक समिती गठीत करा, एक आयोग गठीत करा. आयोग झालेत का? गठीत केलेत का? केलेत काही. परंतु आजही शेतकऱ्यांना त्यांचा मालाचा भाव ठरविण्यासाठी स्वातंत्र्य आहे का? त्याचं नाही असं उत्तर द्यावं लागेल. किती प्रश्न आहेत? या प्रश्नाची उकल करीत असताना आपण लोकशाहीबद्दलही बोलतो. असंच लोकशाहीतील स्वातंत्र्य आणि स्वयंशासन हे एक चर्चा करीत असताना की त्याचं अस्तित्व हे गृहीत धरलं जाते, स्वातंत्र्य आणि स्वयंशासन.
परंतु स्वातंत्र्य आणि स्वयंशासन हे दोन्ही एक आहे का? नाही, याचं उत्तर आहे. आणि म्हणून स्वातंत्र्य हे कुणाचे याबरोबर चर्चा करीत असताना स्वातंत्र्याबाबतीत हे कोणत्या बाबतीत स्वातंत्र्य, हे स्वातंत्र्याचा प्रश्न तितकाच आणि कोणत्या बाबतीत स्वातंत्र्याचा प्रश्न तितकाच महत्त्वाचा आहे. आचार्याचे, विचाराचे, उच्चाराचे स्वातंत्र्य. आचाराच्या बाबतीत आचाराचा इतराशी संबंध जास्त येतो. आचाराचा संबंध हा व्यवहाराशी येतो. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक करार स्वातंत्र्याचा प्रकार सांगितला होता. करार कोणामध्ये होऊ शकतो? दोन बरोबरच्या व्यक्तीमध्ये. आणि जेव्हा दोन बरोबरचे व्यक्ती असेल तरच ते करार होऊ शकतात आणि त्या कराराचं पालन होऊ शकेल. परंतु एखादा व्यक्ती सत्ता संपत्तीने बलाढ्य असेल आणि दुर्बल व्यक्ती असेल, त्याच्याशी करार केला तेव्हा मात्र त्या कराराचं पालन करताना दिसणार नाही, तेव्हा त्याची शोषण आणि पिळवणूक झालेली आपल्याला दिसेल. आणि म्हणून आपल्याला या बाबतीतही भारतीय जनतेला सर्व हे सतर्क असणे गरजेचं आहे. शिक्षणाच्या बाबतीत भारत सरकारने, हो बरोबर आहे, 35 वर्षानंतर आता पुन्हा एक शिक्षणाचा पॅटर्न बदलण्याचं काम या सरकार करीत आहे. आणि याबद्दल UGCचे माजी अध्यक्ष थोरात साहेब, सुखदेवराव थोरात साहेब यांनी काही प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. काय यामध्ये आहे तर काही ठळक बाबतीत त्यांनी सांगितलं की जे काही शिक्षणाचा पॅटर्न आहे हा बदलावा लागेल. हो, तेही बरोबरच आहे. 35 वर्षानंतर शिक्षण पॅटर्न बदलत आहे, बदलणं गरजेचं आहे. सर्व काही जग बदलत आहे, सर्व लोक बदलत आहेत. ह्या लोकांच्या प्रमाणे किंवा विद्यार्थ्यांच्या प्रमाणे जे शिक्षण पाहिजे त्या शिक्षणामध्ये बदल करणे गरजेचं आहे. तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे तुम्ही कदाचित वाचलं असेल नसेल, 2017 ते 2019चा जे काही असर फाउंडेशनचा अहवाल आला आहे, त्या असर फाउंडेशनच्या अहवालामध्ये देशातील 24 राज्यातील 28 जिल्ह्यातील सर्वे झाला आहे. त्या सर्वेमध्ये काय दर्शविते आपल्याला? त्यात महाराष्ट्रातील 2 जिल्हे आहेत, सातारा आणि अहमदनगर. हे दोन्ही जिल्हे साखरपट्ट्यातील आहेत. आणि 14 ते 18 या वयोगटातील त्या मुलांचा शिक्षणाबद्दलचा सर्वे केला. म्हणजे 8वी ते 12वी ग्रामीण भागातील विद्यार्थी किती हे सतर्क आहेत, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण कशा प्रकारचं दिले जात आहे. आणि म्हणून हे अहवाल अशा प्रकारचे दर्शवितो की हे 8वी ते 12वीचे विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागामध्ये असर फाउंडेशन गेल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना भारताचे पंतप्रधान कोण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण हे सांगता आले नाही. 54% विद्यार्थ्यांना साधा भागाकार येत नाही. 58% विद्यार्थ्यांना नकाशा वाचन करता येत नाही. 48% विद्यार्थ्यांना इंग्रजीचं वाक्य वाचता येत नाही. ही अवस्था ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची आहे. आणि म्हणून याचा काय परिणाम आपल्याला दिसतो? शिक्षण हे शिक्षण आहेच, शिक्षण दिलं पाहिजे, त्याच लेवलचं त्याच दर्जाचं शिक्षण दिलं पाहिजे. यासाठी असर फाउंडेशन नेहमी हे सर्वे करीत असते. आणि सर्वे झाल्यानंतर त्या राज्यांनी, देशांनी त्याप्रमाणे किती बदल करता येईल, हे चांगल्या दर्जाचे शिक्षण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना देता येईल हे पाहणं गरजेचं आहे. आणि म्हणून याचं काय कारण दिसतं? जगातील देशाचा जर विचार केला तर शिक्षणामध्ये त्याच्या बजेटचा किती खर्च होतो? 10%च्या पुढे 10%, 12%, 14%, 16% अशा प्रकारे खर्च होताना दिसतो. भारताचा शिक्षणावरचा खर्च किती आहे? गेल्या वर्षी 4% होता, यावेळी 3.5% आला आहे. महाराष्ट्राचा शिक्षणावरचा खर्च किती आहे? 6%च्या कमी आहे. आणि शिक्षणासाठी आपण बदल करायचं म्हणतो, चांगल्या दर्जाचं शिक्षण द्यायचं म्हणतो. हे बजेटवर जो खर्च होतो हा कमी खर्च करून शिक्षणामध्ये फारसा बदल करता येणार नाही. त्यासाठी हे आर्थिक जे काही तरतूद करावी लागेल. बंधूंनो, राजकारणाच्या बाबतीत आपण बरेचदा बोलतो, सर्वजण बोलतात. राजकारण हे भारतातील राजकारण तरी आर्थिक, सामाजिक आणि धार्मिकतेवर अवलंबून आहे. बघा ना, हे काही मी नवीन सांगतो अशातला भाग नाही, हे सर्व तुम्हाला माहीत आहे. भारताचं राजकारणच आर्थिक, सामाजिक, धार्मिकतेवर अवलंबून आहे. आणि भारतामध्ये हे मॅन पॉवरपेक्षा मनी पॉवर आणि मसल पॉवर
जास्त वापर केला जातो. ही सत्य घटना आहे, सत्य बाब आहे. म्हणून असं म्हटलं जाते, ज्या देशाचे सामाजिक स्वास्थ्य सुदृढ आहे त्या देशाचे राजकीय स्वास्थ्य ताकदवान बनते. जगातील अनेक उदाहरणांनी सिद्ध केलं आहे. 1945ला जपान उद्ध्वस्त झाला होता आणि तरीही आज जपानची प्रगती कुठे आहे. अमेरिका अनेक राज्यामध्ये विभागलेली आहे तरी अधिसत्ता गाजवत आहे. त्यांनी जे काही स्वातंत्र्याचा समतोल साधण्याचे काम केले आहे. आणि म्हणून 74 वर्षानंतर सुद्धा भारताच्या नागरिकांच्या जे काही समस्या आहे, या निवडणुका, हे राजकारण, हे कशाभोवती फिरायला पाहिजे बंधूंनो, की भारताचे जे काही नागरिकाच्या समस्या आहेत, अन्न वस्त्र निवारा, हे जे काही प्रश्न आहेत, शिक्षणाचे काही प्रश्न आहेत, समस्या आहेत, काही स्त्रीचे सुरक्षितता याबद्दलचे असेल, आरोग्याचे प्रश्न असतील, यावर इलेक्शन, यावर राजकारण, यावर निवडणुका फिरायला पाहिजेत. फिरतात कुठे? भारताचे मंदिर आणि मस्जिद याभोवती फिरतात. ही खेदाची गोष्ट आहे. आणि म्हणून हे दुर्दैव सुद्धा आहे. जे पुढारलेलं म्हणतात लोक, पुढारलेल्या लोकांचा मागासलेपणा दाखवण्यासाठी वेगळ्या उदाहरणाची गरज नाही आता. आणि म्हणून हे आपण हे पाहत असतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल सर्वजण बोलतात आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल बोलत असताना पुन्हा पाठीमागे मी जातो. भारतातील घटनेच्या 21व्या कलमाचा आधारच घेऊन जावं लागेल. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, पण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग करीत असताना 21व्या कलमामध्ये जे सांगितलं आहे की जे काही वापर करायचा आहे ते कायद्याने प्रचलित असलेल्याप्रमाणेच त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे 21व्या कलमाचा वापर करावा लागेल. आणि म्हणूनच अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. बऱ्याचदा हे बुद्धिवादी वर्ग, साहित्यिक लोक, शासन प्रशासन आणि सर्व तमाम लोक भारतातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल काही प्रमाणात आहेत जागृत, सतर्क आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्य तर हे प्रत्येक व्यक्तीला जगातील कोणतेही साहित्य वाचण्याचा, कोणतेही तत्त्वज्ञान वाचण्याचा, कोणतेही सिद्धांत वाचण्याचा आणि कोणतेही पुस्तक वाचण्याचा स्वातंत्र्य आहे. आणि ते असावंच, बरोबर आहे. म्हणून असं म्हणता येणार नाही जगातील एखादं विशिष्ट साहित्य वाचलं म्हणून त्याला काय देशद्रोही ठरवता येणार नाही. आणि तसं जर होत असेल तर लोकशाहीची घसरण होत आहे असं समजावं लागेल. बंधूंनो, आपण हे सर्व बघत असताना विविध कलमा, आपण काही कलमाबद्दल तुम्हाला माहिती असेलच, परंतु ओझरता उल्लेख म्हणून विविध कलमाचाच आपण वापर करीत असताना का विविध कलमे जे आहेत भारतातील घटनेचा जे काही कलमे आहेत ते 19 ते 22 कलमाप्रमाणे प्रत्येक नागरिकाला काही स्वातंत्र्य दिलं आहे. भाषा स्वातंत्र्य, लिखाण स्वातंत्र्य, बोलण्याचे, अभिव्यक्त होण्याचे स्वातंत्र्य हे दिलेलं आहे. परंतु भाषण स्वातंत्र्य, लिखाण स्वातंत्र्य, अभिव्यक्त होण्याचे स्वातंत्र्य, स्थलांतर करण्याचे स्वातंत्र्य, परंतु यावरही काही प्रमाणात हे बंधन आणताना दिसतात. तेव्हा आपण सर्वांनीच जागृत असणे गरजेचं आहे. कारण 25 ते 26 काय सांगते? प्रत्येकाला आपल्या धर्माप्रमाणे वागण्याचा, पूजा अर्चा करण्याचा अधिकार दिला आहे. आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचा अधिकार दिला आहे. परंतु यावरही काही प्रमाणात वेळोवेळी बंधनं आणलेली आहेत. प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे बंधने आणताना दिसतात. परंतु हे देशातील स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या बाबतीत तर खरंच आपला हे पुढं जायचं असेल, देशाचा विकसित अवस्था आणायची असेल, भारताला हे विकसित टप्प्यावर ठेवायचं असेल आणि याकरिता हे सर्व कलम जे आहेत हे भारतातील घटनेमध्ये असणारी कलमे, या कलमाचा यथा योग्य प्रमाणे वापर व्हावा. 45 कलम काय सांगतं की कोणत्याही व्यक्तीवर अन्याय होत असेल तर त्याला न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार आहे. बंधूंनो, हे न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार अगदी चांगल्या प्रकारे केला. अन्याय झाला असेल ते कशाच्या बाबतीत असेल, लिखाणाच्या बाबतीत असेल, बोलण्याच्या बाबतीत असेल, व्यक्त करण्याच्या बाबतीत असेल, धर्माच्या बाबतीत असेल, तर त्याला न्यायालयात जाता येते.
परंतु जेव्हा गरीब व्यक्ती, दारिद्र्य रेषेखालचे व्यक्ती न्यायालयात जाताना त्यांची आर्थिक पॉवर कुठे आहे, आर्थिक क्षमता कुठे आहे? आणि ही आर्थिक क्षमता येण्याकरता मी आधी म्हटलेलं आहे की आर्थिक क्षमता येण्याकरता आम्हाला राजकारणात मत मिळाले, पद मिळालं नाही. पद येण्याकरता कोण लोक हे आता शासन आणि प्रशासन आणि वित्तीय संस्थेबद्दल बोलावं लागेल. हे यथायोग्यप्रमाणे काही प्रयत्न करताना दिसतात का? आणि म्हणून आर्थिक क्षमता नसताना, आर्थिक कुवत नसताना हे न्यायालयात आपल्या हक्कासाठी हे किती लोक जाऊ शकतात आणि आपले हक्क अबाधित किती लोक राहू शकतात? आणि म्हणून या बाबतीत जी काही उणीव आहे, जितक्या लवकर दूर करता येईल तितक्या लवकर दूर करावी. आणि आपल्याला हे जे काही एक मार्मिकतेमध्ये असं म्हटलं जाते किंवा मार्मिकपणे असे म्हटलं जाते, त्या स्वातंत्र्यातील भारतीय समाज व्यवस्था आणि समाज रचनेतील अनेक विसंगती यांचे यथायोग्य आजही आकलन झालेलं नाही. आणि मग आज जे काही विविध जटिल समस्या निर्माण झाल्या आहेत, त्या समस्याला आपण सामोरे जावं लागत आहे. आणि म्हणून ती वेळ आपल्यावर आली आहे. ती वेळ की ती समस्या आपण सोडवण्यासाठी कितपत प्रयत्न करीत आहोत. काय होत आहे, जे पुनर्जीवनवादी लोक आहेत, हे लोक स्वातंत्र्याच्या नावाखाली, लोकशाहीच्या नावाखाली आपणाला हे लोकशाहीचा घास घेण्यासाठी सरसावले आहेत. काही स्वातंत्र्याच्या नावाखाली फॅशिस्ट प्रवृत्ती हे उफाळून येत आहे. आणि म्हणून त्यातच आपण काय करतो, आपली जात, आपला धर्म, आपला पंथ, आपला प्रांत हे कवटाळून बसलो आहे. याबद्दल मला तर नवल आणि आश्चर्य आणि खेदही वाटतो. म्हणून जे काही ह्या स्वातंत्र्याबद्दल, स्वातंत्र्याचा बोलबाला हे भारतभर होत आहे. स्वातंत्र्य मिळालं आहे, भारतातील सर्व जनतेला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्याबद्दलचा बोलबाला हे भारतभर होत आहे. त्या स्वातंत्र्याचा उपभोग भारतातील 125 कोटीपेक्षा जास्त लोक हे खरोखरच मुक्तपणे उपभोग घेत आहेत का? तर त्यांच्यासमोर काही जटिल समस्या आहेत. त्या समस्या का येतात? त्या समस्या सोडवण्यासाठी काही प्रयत्न होत आहे का? अनेक संस्था आहेत, अनेक NGO आहेत, काही सामाजिक संस्था आहेत. भारत शासन आणि प्रशासनामध्ये प्रत्येक वेळ बोलतो, शासन आणि प्रशासनाची जबाबदारीच आहे. हे समस्या सोडवण्यासाठी त्यांनी सतर्कपणे काम केलंच पाहिजे. देशाच्या विकासासाठी हे प्रयत्न झालेच पाहिजे. जेव्हा भारत हा विकसनशील देश, आणि आपण जेव्हा अब्दुल कलाम म्हणत होते की 2025ला भारत हा विकसित देश होईल, भारत हा विकसित देशाच्या रांगेत जाऊन बसेल, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. आणि हे प्रयत्न हे सर्वांनीच करावे लागतील. फक्त शासन आणि प्रशासन सोडून चालणार नाही. भारतातील सर्व जनतेने एकमेकांना सहकार्य करीत, एकमेकांना हात देऊन, एकमेकाच्या हातात हात घालून हे भारतातील जनतेच्या विकासाचे जे टप्पे आहेत ते टप्पे आपणाला गाठावे लागतील. तरच आपण उद्याच्या भारताचे, उज्ज्वल भारताचे भवितव्य साकार करू शकतो. आणि म्हणून शेवटी तिरंग्याबद्दल शेवटी आपल्याला आपला भारताचा राष्ट्रीय ध्वज तिरंगा आहे. या तिरंग्याचा जे 3 रंग आहेत, हे 3 रंग काय दर्शवितात आपल्याला? हे 3 रंग आपल्याला राष्ट्रीय एकात्मता दर्शवते. यातील जे काही चक्र आहे, हे 24 आरे असलेले चक्र हे सतत गतिमान राहण्याचा आपल्याला संदेश देतं. आणि म्हणून आपण सर्वजण एकमेकांना सहकार्य करीत, एकमेकांना हातात हात देऊन, सर्व एकमेकाच्या विकासाकरता, भारत देशातील जनतेच्या विकासाकरता हे गतिमान राहू आणि भारताचे उज्ज्वल भवितव्य घडवण्याचा प्रयत्न करू, ही माझी मनोकामना. धन्यवाद. प्रणाम. तिरंगा.